शासकीय योजनांचा लाभ सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचवणार जिल्हाधिकारी सालीमठ। दिव्यदृष्टी आणि फळ भाजीपाला आडते असोसिएशन यांच्या वतीनं दिव्यांगांना किराण्याचं वाटप। दिव्यांग हा समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक असून या घटकाच्या उत्थानासाठी आपण कटिबद्ध आहोत। महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या विविध योजना जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलं। दिव्यदृष्टी दिव्यांग संशोधन आणि विकास संस्था अहमदनगर तसंच फळ भाजीपाला आणि कांदा आडते असोसिएशन अहमदनगर यांच्या वतीनं दिवाळी सणानिमित्त दिव्यांग कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सालीमठ बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त रमेश काळे हे होते। तसंच या प्रसंगी अहमदनगर शहराचे सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी बोलताना संग्राम जगताप म्हणाले, अहमदनगरच्या व्यापाऱ्यांचं नेहमीच सामाजिक कार्यांमध्ये योगदान राहिलेलं आहे। दिव्यांगांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिव्यदृष्टी आणि फळ भाजीपाला आडते असोसिएशन अहमदनगर यांनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे। या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मोरेश्वर पेंदाम, प्राध्यापक डॉक्टर विजय कदम, सचिन भाऊ जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। दिव्यदृष्टीचे अध्यक्ष कृष्णा तवले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर किरण खेतमाळस यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी मान्यवर उपस्थित होते। दिव्यदृष्टी संस्थापक आणि अध्यक्ष कृष्णा तवले यांनी उपस्थितांना प्रमुख पाहुणे आणि संस्थेचा परिचय करून दिला। भाजीपाला आणि फळफळावळ संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, अशोक निमसे, मोहन गायकवाड आणि संघटनेच्या सर्व सदस्यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलं। दिव्यदृष्टी संस्थेचे सुभाष शिंदे, सुनील बास्कर, किरण खेतमल, निलेश शिंदे, अनिल परभाणे, राजेंद्र फलके, धवण उमरेडकर, अमोल चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांनी देखील विशेष जबाबदारी पार पाडली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद द्रविड यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रिया मॅडम यांनी केलं। या प्रसंगी अहमदनगर महानगरपालिका रक्तपेढी आणि दिव्यदृष्टी दिव्यांग संशोधन आणि विकास संस्था अहमदनगर तसंच भाजीपाला फळफळावळ वाढते असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात अनेक अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी रक्तदान करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली। की जिल्हाधिकारी साहेब 1995 साली यांनी उपजिल्हाधिकारी पद अहमदनगर जिल्हा जो ई-ऑफिस प्रणालीसाठी महाराष्ट्रात पहिला गणला गेलेला आहे। या ई-ऑफिस प्रणालीचं देखील साहेबांनी सुरुवात या अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलेले आहेत। असे एक ना अनेक उपक्रम हे साहेब सातत्याने नेहमी राबवत असतात। त्याचप्रमाणे आपले जे दुसरे मुख्य अतिथी आहेत हे सामाजिक चळवळीने अपंगांचं जीवन परिवर्तित होऊ शकतं आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन समाजाचा एक सन्मानित आणि उत्पादक घटक बनू शकतो। यासाठी सामाजिक चळवळीला अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हाच उद्देश समोर ठेवून दिव्यदृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्थेची स्थापना आम्ही सर्व जे पदाधिकारी आहेत, मी निलेश शिंदे, सुनील बास्कर, सुभाष शिंदे, किरण खेतमाळस, अमोल चव्हाण यांनी जे वर्गमित्र आणि कॉलेज मित्र होते त्यांनी एकत्र येऊन केली आणि रोजगार व स्वयंरोजगार, शिक्षण व प्रशिक्षण, संशोधन व विकास आणि पुनर्वसन इत्यादी उद्दिष्टे समोर ठेवून दिव्यांगांच्या जीवनाच्या दिव्यांग जीवन सुधार चळवळ जी आहे या चळवळीला एक नवी दिशा देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत। या जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व वरिष्ठ श्रेष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते आहेत, हे सर्व आम्हाला या संस्थेच्या कामासाठी मदत आणि प्रोत्साहित नेहमी करत असतात। आणि साहेब, संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्र ऑनलाईन पद्धतीने चालवलं जातं। आत्तापर्यंत संस्थेच्या वतीने 20 दिव्यांग लोक हे नोकरीमध्ये लागून स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत। हे संस्थेचं आमचं यश आहे आणि मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगू इच्छितो की लवकरच सर आम्ही मरणोत्तर नेत्रदान संकल्प चळवळ ही संस्थेच्या वतीने व्यापक प्रमाणामध्ये जिल्ह्याभरामध्ये राबवणार आहोत। दादा गेल्या बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत। या ठिकाणी मागच्या वर्षी देखील आम्ही
या कार्यक्रमाला आलो होतो. दिवाळीचं फराळ वाटप करतो. निश्चित दादा हे सर्वसामान्य जीवन जगत असताना किंवा सांसारिक जीवन जगत असताना यातून लोकांना कधी आठवण राहत नाही की आपण इतर कुणी समाजातले काही वंचित घटक असतील किंवा ज्यांना त्यांच्यासोबत आनंद साजरा गेला पाहिजे की ज्यातून आपल्या कर्माच्या खात्यामध्ये पुण्याचं फळ प्राप्त होईल. आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला अजून आपण म्हणतो 4 चांद लागते असं कार्यक्रम सक्सेसफुल करण्याकरता आज कलेक्टर साहेब या ठिकाणी आले आहेत, कदम साहेब आले आहेत. आपल्या या ठिकाणी पेदराम साहेब आले आहेत. त्याचबरोबर बाकीचे सर्वच उपस्थित आमचे शिकरे साहेब असतील, बंडूशेठ असतील, सर्वच. त्याचबरोबर आज आवर्जून आमचे या ठिकाणी सरपंच देखील आमच्या गावचे सकाळी त्यांना बोललो तर ते सोबत आलेले आहेत. आज तुम्हाला या जगताप कुटुंबाच्या वतीने सर्वप्रथम सर्व आलेल्या लाभार्थ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो संग्राम यांच्या वतीने. त्याचबरोबर तुमची दिवाळी सुख समृद्धीत जाऊ आणि तुमच्यावर अशीच लाटेदादांची माया राहो आणि दर साल अजून पण यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांनी तुम्हाला हा फराळाचा कार्यक्रम दरवर्षी घेऊ एवढंच मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्ताने सांगतो. आणि कमिटीचे आडत विभागाचे असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे साहेब यांना आम्ही दादा म्हणतो. त्याचबरोबर सर्वच असोसिएशनचे डायरेक्टर लोक आणि सर्वच बाकीचे ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्यांचे मनापासून खरं तर प्रथमतःच आभार मानतो. कारण की विषय असा आहे की आपण कर्माचे सिद्धांत किंवा कर्मकांडावर चालणारे सर्व लोक आहोत आणि या समाजात वावरत असताना कर्म हे सिद्धांत धरून आपण रोजचं कर्म करत असतो किंवा कार्य करत असतो. दादा गेल्या बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत. या ठिकाणी मागच्या वर्षी देखील आम्ही या कार्यक्रमाला आलो होतो. दिवाळीचं फराळ वाटप करतो. निश्चित दादा हे सर्वसामान्य जीवन जगत असताना किंवा सांसारिक जीवन जगत असताना यातून लोकांना कधी आठवण राहत नाही की आपण इतर कुणी समाजातले काही वंचित घटक असतील किंवा ज्यांना त्यांच्यासोबत आनंद साजरा गेला पाहिजे की ज्यातून आपल्या कर्माच्या खात्यामध्ये पुण्याचं फळ प्राप्त होईल. आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला अजून आपण म्हणतो 4 चांद लागते असं कार्यक्रम सक्सेसफुल करण्याकरता आज कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, कदम साहेब आलेले आहेत. आपल्या या ठिकाणी पेदराम साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर बाकीचे सर्वच उपस्थित आमचे शिकरे साहेब असतील, बंडूशेठ असतील, सर्वच. त्याचबरोबर आज आवर्जून आमचे या ठिकाणी सरपंच देखील आमच्या गावचे सकाळी त्यांना बोललो तर ते सोबत आलेले आहेत. आज तुम्हाला या जगताप कुटुंबाच्या वतीने सर्वप्रथम सर्व आलेल्या लाभार्थ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो संग्राम यांच्या वतीने. त्याचबरोबर तुमची दिवाळी सुख समृद्धीत जाऊ आणि तुमच्यावर अशीच लाटेदादांची माया राहो आणि दर साल अजून पण यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांनी तुम्हाला हा फराळाचा कार्यक्रम दरवर्षी घेऊ एवढंच मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. सांगावेत. तसेच ते जे त्यांची मागणी आहे की त्यांच्यासाठी नगर पालिका हद्दीमध्ये कुठंतरी त्यांना 1 गुंठा 2 गुंठा तरी त्यांच्या लोकांसाठी जागे द्यावे, त्यांचे कार्यक्रम होईल, त्यांच्या असोसिएशनचे कार्यक्रम चालतील याच्यासाठी तरी कलेक्टर साहेबांनी त्यांना तेवढं माझ्याकडे कमी पडले तरी व्यापाऱ्यांकडून मी गोळा करून तुम्हाला देईन. तुम्ही काळजी करू नका. त्याच्याकडे दानशूर लोक आहेत. आता औरंगाबाद कोर्टात जाते ते लोक, कालही कोर्टात होते. गाडीचा खर्च तरी एवढा मोठा येतो, जाय करायचं म्हणलं वारे 5,000 रुपये जाऊन लागत असते. बॅटरीची गाडी नेता 1,000-1,200 रुपये द्यायची. पण काच नाही औरंगाबादला होते. पैशावर लोक आहेत. याचा पाडा त्याचा पाडा हे सगळं चालू असते यांचं. हे पैशावर लोक आहेत. पण यांच्याकडून आपण त्या औरंगाबादच्या कोर्ट कचेरीच्या पैशातून पुढं आपण काहीतरी मागू त्यांना आणि आपण याच्यामध्ये ते देण्याचं काम आपण ते निश्चित रूपानं करू. जरी यांनी नाही दिले तर बाकी आम्ही नगरशाकडून गोळा करू. पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तुमच्या संस्थेला तुम्ही जे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्याकरता चालू करायचा प्रयत्न करता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला जी काय अडचण येईल ती मदत करण्याचं, तुमची संस्था उभा करण्याचं, कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देण्याकरता जी मदत लागेल ती आपण योग्य प्रकारे आपण तुम्हाला करण्याचं आश्वासन
तुम्हाला या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मी देतो. तुम्ही प्रस्ताव घेऊन या, मी तुम्हाला सगळं करून देण्याची जबाबदारी ही आमची राहील. पण बाकीचं ते सरकार शासन ते काय मागू नका, ते काही होत नाही. तेवढं तिथं लोक येणार, पुढारी येणार, अधिकारी येणार. तुम्ही बोललं कार्यक्रम त्यांना जर माहिती असतं तुम्ही मागणी करा, तिथं आले बी नसते. तुम्हाला खोटं नाही सांगत, ते आलेच नसते. तर आता ते आले म्हणून त्यांना वाटलं असं की आता आपलं काहीतरी त्यांना काहीतरी आपलं हे करायला नको, त्यांना आपलं छान छान बोलून जाऊ. पण ते काही तुम्हाला सांगतो, आता मी काय छान छान बोलून निघून जाऊ शकत नाही. मी रोज इथंच आहे. आता ही माणसं रोज फिरून फिरून मला कुठं ना कुठं भेटते, तर मी काय पळून जाऊ शकत नाही कुठे. मी रोज आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला जी वस्तूची मांडली बरोबर ना वारीसाहेब, त्यामुळं आपण तुम्हाला जी जागा तुम्हाला लागेल ती घ्या, त्याला आपण जे काय लागेल त्या पद्धतीने करू, पुढं जाऊ. आज चांगला व्यापारी बंधूंचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. व्यापार करत असताना समाजाची बांधिलकी, समाजाबद्दलच्या वेगळ्या भावना ह्या मनामध्ये असणं देखील फार मोठी गोष्ट आहे. तर लोक असे असतात की आता उद्योग व्यवसाय झाला की आपापले घरी निघून जातात, आपल्या प्रपंचामध्ये असतात. पण वर्षातून एक का होईना उपक्रम तुम्ही राबवता, त्यामुळे तुमचे सर्वांचे व्यापारी बंधूंचे आभार व्यक्त करतो. आणि औरंगाबादची चक्रा कमी करून अजून सामाजिक उपक्रम राबवा हे तुम्हाला एक विनंती करतो. त्यातून आपण रोज उद्योग व्यापार करतो. अनेक अगदी ग्रामीण भागातून शेतकरी बंधू भगिनींचा माल आपल्यापर्यंत येतो आणि तो आता वेगळ्या राज्यात नाही तर अगदी परदेशात पाठवण्यापर्यंत व्यापारी बंधू आता पोहोचलेले आहेत. पण हे सगळं काम करत असताना, व्यापार करत असताना, उद्योग करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आदरभाव आहे की आपण कुठेतरी सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. सामाजिक बंधू भगिनींना करता एक वेगळा उपक्रम हा आपण जोपासला पाहिजे. म्हणून आपण गेल्या काही वर्षापासून एक वेगळी सुरुवात या नगरच्या मार्केटपासून सर्व मंडळींनी केली आहे. आणि म्हणून आज सर्वांना किराणा माल, प्रत्येकाची दिवाळी गोड झाली पाहिजे. खरं तर आज आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती हा जीवनामध्ये सातत्याने संघर्षामध्ये असतो की कुठेतरी काही ना काही व्यापार असतो, उद्योग असतो, नोकरी असतो, काही ना काही स्वतःचं काम हा करत असताना स्वतःचं दैनंदिन एक वेगळा संघर्षमय प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. पण आता आपण पाहतो की हे निराधार लोक असतात. यांच्या जीवनामध्ये तर तुम्हाला सांगतो की 1 मिनिट 1 सेकंडसुद्धा हा संघर्ष त्यांचा थांबत नाही. की रोज उठल्यापासून तर आम्ही झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर तर उठल्यापर्यंतसुद्धा हा संघर्षमय प्रवास, म्हणजे घरातून बाहेर पडूपर्यंत सुद्धा संघर्ष असतो, घरात सुद्धा संघर्ष असतो की कशा रीतीनं आपण उठायचं आणि कशा रीतीनं आपण आपलं स्वतःचं काम करायचं. हा सगळा एक वेगळा संघर्ष हा जन्म झाल्यापासून तर अगदी मृत्यूपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रत्येकाला ह्या वेगळ्या लोकांना एक करावं लागतो. म्हणून अनेक लोक त्यांना मदत करत असतात, अनेक संस्था त्याच्याकरता उभा राहतात, अनेक शासन दरबारी देखील हे प्रयत्न करत असतात की यांना काय काय करावं लागतं. आणि अनेक तुमच्यासारखे दानशूर लोक हे त्याला मदत देखील करत असतात. म्हणून त्याच्याचा एक भाग म्हणून आज खरं तर आपण सर्व व्यापारी बंधू भगिनी एक चांगला उपक्रम त्यांच्याकरता घेतलेला आहे. आताच तुम्ही आता तुमचा परिचय आता आपल्याला मला माहिती आहे तुमचं काय नाव आहे. कदम सर. कदम सरांनी सूचना मांडली की कलेक्टर साहेब देतो म्हटले. आता खरं तर हे महानगरपालिकेचं पूर्वी आम्ही बऱ्याच संस्थांना, बऱ्याच समाजांना जागा दिल्या, उपलब्ध करून दिल्या. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता कायद्यामध्ये तरतूद बदललेल्या आहे आणि म्हणून आता महानगरपालिकेचा जरी ठराव झाला तरी त्याला तुम्हाला सांगतो की त्याला तुम्हाला जो काही त्या परिसरामध्ये रेडी रेकनर रेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला रेट लागतो, भाडं लागतं दर महिन्याला. आणि त्याला काय महापालिकेत देता येत नाही. त्याची एक समिती असते, त्या समितीसमोर तो ठराव मांडावा लागतो आणि तो ठराव मांडल्यानंतर त्याची अंतिम मंजुरी ती शासनाकडे जाते आणि मग शासनाची परवानगी दिल्यानंतर तुम्हाला तो भूखंड मिळतो. पण भूखंड जरी मिळाला तर रेडी रेकनर रेटप्रमाणे त्याचं भाडं तुम्हाला भरावं लागतं आणि मग त्याला GST इतर सगळ्या गोष्टी आणि मग तुम्ही त्याच्यावर जे बांधकाम करता त्याला टॅक्स महानगरपालिकेचा असतो तो सगळं लागतो. त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली की ते करूच नाही आणि आपल्याकडे स्वतंत्र भाडे जागा घ्यावा अशी परिस्थिती लोकांची निर्माण झाली. म्हणून पूर्वी जे होतं आता काळे सर तुम्ही सुशिक्षित आहात तेव्हा तुम्ही GR वाचला पाहिजे, शासनाकडून माहिती घेतली पाहिजे. आता कलेक्टर साहेबांनी जर सांगितलं असेल तर निश्चित कलेक्टर साहेब देऊ शकतात असं त्यांच्या अधिकारामध्ये काहीतरी असेल. आणि त्यामुळं हे जरी नसलं होत शासनाकडून तरी तुम्ही कुठं जागा घ्यायची तुम्ही घ्या, त्याचं भाडं जे असेल आम्ही सगळे वर्गणी करून भरू, तुम्हाला कुठे अडचणी येणार नाही. पण ते काही ते महानगरपालिका आणि शासन ते काही होणार नाही. ते होणार असेल तर तुम्ही तुमच्या लेवलवर करा. पण याच्यामध्ये जे काही अडचणी येतील तुम्हाला काही कुठं जागा घ्यायचं तुम्ही घ्या, त्याचं भाडं आम्ही वर्गणी करून तुम्हाला देऊ दर वर्षाला. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. पण हे शासन दरबारी वगैरे ते काही माझ्याकडून होणार नाही ते आधीच सांगून टाकतो. भाडं काय लागेल ते महिन्यात तुम्हाला पोच करतो, वर्षाला देतो. परत काय तिकीट मांडू नका माझ्यासमोर. काय लागेल ते मी भाड्याला देऊन टाकतो तुम्हाला वर्षाच्या वर्षाला. या आयोजनामध्ये खास करून आपले फळ भाजीपाला मार्केटने जो सहभाग नोंदवला त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो.
एक आगळावेगळा कार्यक्रम एवढ्यासाठीचा आहे की दिव्यांग व्यक्तींची संघटना आणि त्यांनी स्वतःहून आपल्या दिव्यांग बांधवासाठी जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरोखर एक डोळस माणसाला देखील त्याच्या डोळ्यात अंजन घालणार काम आहे. मोठे कार्यक्रमामध्ये मोठे प्रायोजक असतात, लोकांची गर्दी असते, मात्र अशा कार्यक्रमासाठी आपल्याला खूप अल्प प्रतिसाद समाजाकडून मिळताना दिसतोय. आणि त्यातले काही दानशूर व्यक्ती आहेत ते आपले सचिन भाऊ असतील, महापालिकेचे काही नगरसेवक असतील, अर्थ संघटना असेल, त्यांचे खरोखर मनापासून मी अभिनंदन करतो. एक 2-3 गोष्टी मला खास करून सांगायच्या आहेत की कृष्णा 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता, व्यस्त शेड्यूल होतं. त्यांनी मला सांगितलं की सर असं आम्ही कार्यक्रम करणार आहोत आणि मी स्वतः दिव्यांग दृष्टीहीन आहे आणि मी स्वतः नोकरी करतो. मला थोडंसं विचित्र वाटलं की नोकरी करणारा माणूस संघटना स्थापन करतो आणि समाजासाठी काम करतो. थोडंसं त्याच्या एकंदरीत त्याच्या सगळे किस्से ऐकून मी भारावून गेलो आणि म्हणलं आम्ही सर्व्हिसमध्ये आहोत, आम्ही असली प्रयत्न कधी केलेले नाही. लोकांच्या समाजोपयोगी कामामध्ये संघटना म्हणून कधी उतरावं असं आम्हाला कधी वाटलेलं नाही. मात्र एक स्वतःवर जो अन्याय झालेला आहे, निसर्गाने अन्याय केलेला आहे, त्याच अन्यायाने अन्य घटक जे आपल्या सोबत आहेत त्याच्यावर आपण न्याय द्यावा, त्यांना समाजामध्ये सन्मानाचं जीवन जगू द्यावं, याच्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय तुमच्या या प्रयत्नाला खरोखर सगळ्या समाजाने आपल्याला जोरदार टाळ्याने आपल्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि हॅट्स ऑफ टू यू कृष्णा, तुमचे असोसिएशन. राहता राहिला प्रश्न, दिव्यांगासाठी महाराष्ट्र शासन हे नेहमीच कटिबद्ध आहे. अन्य राज्याच्या तुलनेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी खूप चांगल्या योजना आपल्या राज्यामध्ये राज्य सरकारने राबवलेल्या आहेत. जे काही तुमचे प्रश्न आता तुम्ही उपस्थित केलेला आहे कदम सर, की जागेच्या अनुषंगाने असेल, लाटे साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला, तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये हा प्रश्न कुठं थांबलेला आहे तो आपण शोधूया. काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत, कायदेशीर अडचणी काय आहेत तो बघूया. आणि पुढच्या दिवाळीच्या फराळापर्यंत आपल्याला जागा मिळण्यामध्ये जे काही अडचणी असतील तो आपण सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुमचे प्रश्न निश्चितच आपण मार्गी लावू. त्याचबरोबर राज्य शासनाची श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना आहे, त्याच्यामध्ये आपण जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्याला आपण महिन्याला 1,500 रुपये अनुदान देत असतो. माझी संघटनेला विनंती आहे कृष्णाच्या माध्यमातून आणि सगळ्यांना, अजून तुमच्यापैकी काही लोक याच्यापासून वंचित राहिले असतील तर तुम्ही सगळ्यांनी थोडं पुढाकार घ्या. आमचे लोक पुढाकार घेतील, वेगवेगळे असोसिएशन्स आहेत त्याची पुढाकार असेल, ती तुमची संख्या किती आहे मला ते काढून द्या आणि तुमचा जो काय फॉर्मॅट आहे, अर्जाचा नमुना आहे तो भरून द्या आणि एका महिन्यामध्ये आपण सर्व राहिलेल्या लोकांना 1,500 रुपयाचं अनुदान मंजूर करू. त्या शासनाच्या योजना आहेत, त्या शासनाची योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी पोहोचवण्याचं काम करणं हेच आमचं काम आहे. म्हणून हा संवाद व्हायला पाहिजे. सामाजिक घटक जो तुम्ही आहे, समाज आहे आणि प्रशासन म्हणून मी त्याचा प्रतिनिधी आहे, या दोघांमध्ये जर सुसंवाद असेल तर निश्चितच शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने त्याला न्याय देण्याचा एक भूमिका बसवण्यामध्ये यश मिळू. संघर्ष असतो, घरात सुद्धा संघर्ष असतो की कशा रीतीने आपण उठायचं आणि कशा रीतीने आपण आपलं स्वतःचं काम करायचं. हा सगळा एक वेगळा संघर्ष हा जन्म झाल्यापासून तर अगदी मृत्यूपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रत्येकाला त्या वेगळ्या लोकांना एक करावं लागतं. म्हणून अनेक लोक त्यांना मदत करत असतात, अनेक संस्था त्याच्याकरता उभा राहतात आणि शासन दरबारी देखील हे प्रयत्न करत असतात की यांना काय काय करावं लागतं. आणि अनेक तुमच्यासारखे दानशूर लोक हे त्यांना मदत देखील करत असतात. म्हणून त्याच्याचा एक भाग म्हणून आज खरं तर आपण सर्व व्यापारी बंधू भगिनी एक चांगला उपक्रम त्यांच्याकरता घेतलेला आहे. आता तुम्ही आता तुमचं परिचय आपल्याला मला माहिती आहे तुमचं काय नाव आहे, कदम सर. कदम सरांनी सूचना मांडली की कलेक्टर साहेब देतो म्हटले. आता खरं तर हे महानगरपालिकेचं पूर्वी आम्ही बऱ्याच संस्थांना, बऱ्याच समाजांना जागा दिल्या, उपलब्ध करून दिल्या, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता कायद्यामध्ये तरतूद बदललेला आहे आणि म्हणून आता महानगरपालिकेचा जरी ठराव झाला तरी त्याला तुम्हाला सांगतो की त्याला तुम्हाला
जो काही त्या परिसरामध्ये रेडी रेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला रेट लागतो, भाडं लागतं दर महिन्याला. आणि त्याला काय महापालिका देता येत नाही. त्याची एक समिती असते, त्या समितीसमोर तो ठराव मांडावा लागतो आणि तो ठराव मांडल्यानंतर त्याची अंतिम मंजुरी ही शासनाकडे जाते आणि मग शासनाने परवानगी दिल्यानंतर तुम्हाला तो भूखंड मिळतो. पण भूखंड जरी मिळाला तर रेडी रेटप्रमाणे त्याचं भाडं तुम्हाला भरावं लागतं आणि मग त्याला जीएसटी इतर सगळ्या गोष्टी आणि मग तुम्ही त्याच्यावर जे बांधकाम करता त्याला टॅक्स महानगरपालिकेचा असतो तो सगळं लागतो. त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली की ते करूच नाही आणि आपल्याकडे स्वतंत्र भाडे जागा घ्यावा अशी परिस्थिती लोकांची निर्माण झाली. म्हणून पूर्वी जे होतं आता काळे सर तुम्ही सुशिक्षित आहात त्यामुळे तुम्ही GR वाचला पाहिजे, शासनाकडून माहिती घेतली पाहिजे. आता कलेक्टर साहेबांनी जर सांगितलं असेल तर निश्चित कलेक्टर साहेब देऊ शकतात असं त्यांच्या अधिकारामध्ये काहीतरी असेल. आणि त्यामुळं हे जरी नसलं होत शासनाकडून तरी तुम्ही कुठे जागा घ्यायची तुम्ही घ्या, त्याचं भाडं जे असेल आम्ही सगळे वर्गणी करून भरू, तुम्हाला कुठे अडचणी येणार नाही. प्रथमतः मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत मार्केट कमिटीचे आडत विभागाचे असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे साहेब यांना आम्ही दादा म्हणतो, त्याचबरोबर सर्वच असोसिएशनचे डायरेक्टर लोक आणि सर्वच बाकीचे ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्यांचे मनापासून खरं तर प्रथमतःच आभार मानतो. कारण की विषय असा आहे की आपण कर्माचे सिद्धांत किंवा कर्मकांडावर चालणारे सर्व लोक आहोत आणि या समाजात वावरत असताना कर्म हे सिद्धांत धरून आपण रोजचं कर्म करत असतो किंवा कार्य करत असतो. दादा गेल्या बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत. या ठिकाणी मागच्या वर्षी देखील आम्ही या कार्यक्रमाला आलो होतो. दिवाळीचं फराळ वाटप करतो. निश्चित दादा